गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नाविन्य नानासाहेब गाडे. आज शिवजयंती. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शिवाजी राजा, माझा शिवाजी राजा. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्राचा इतिहास घडविला तो कोणी आईला गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास घडविला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारींच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिरांच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो म्हणजे माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान. तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याला पहिले स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसे जपली, परंतु आपण माणसे वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये ठासून धरलेली आहे. आणि असाच प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एके दिवशी शिवाजी महाराज कर्नाटकेच्या मोहिमेवरून परत येत होते, तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये बेलवाडी नावाचे गाव लागले. त्या गावामध्ये एक किल्ला होता. त्या किल्ल्यामध्ये मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारीण राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा एक गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं सैन्य गोळा केलं आणि मल्लम्मावर चालून गेले. परंतु मल्लम्मा ही जिद्दीची आणि चिकाटीची होती. तिने मावळ्यांचा पराभव केला. दादाजींना वाटले एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी